नमस्कार प्रेक्षक मित्रांनो, स्वागत आहे तुमचे भूमी क्रिएशन चॅनलवर। चला तर प्रेक्षक मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तिने कोणत्या वस्तू आपल्या माहेराहून सासरी नेऊ नये। चला तर ते आपण व्हिडिओद्वारे जाणून घेऊया। एका रामपूर गावामध्ये एक रामनाथ नावाचा एक श्रीमंत शेठ राहत होता। त्याला एक मुलगी होती जिचे नाव श्यामल होते। तो शेठ त्यांच्या मुलीवर खूप जीवापाड प्रेम करायचा। असंही म्हणतात की मुलींवर त्यांचे वडील जास्त प्रेम करत असतात। देवाकडे मागितल्यावर सुद्धा थोडा वेळ लागेल, पण शेठ त्याच्या मुलीची इच्छा क्षणात पूर्ण करायचा। तिने काहीही हट्ट करू द्यात, तो शेठ मुलीची इच्छा लगेचच पूर्ण करत असे। तुम्ही तुमच्या मुलांवर खूप प्रेम करा, त्यांचे खूप लाड करा, परंतु लक्षात ठेवा, इतकं प्रेम तुम्ही तुमच्या मुलांवर करू नका ज्यामुळे तुमच्या मुलांचे भविष्यच धोक्यात पडेल। कारण जास्त प्रेमाने मुलं बिघडतात आणि विशेषतः तुम्ही या गोष्टीचं भान ठेवा की तुमच्या मुलीला दुसऱ्यांच्या घरी नांदायला जायचं आहे। त्यामुळे मुलींच्या स्वभावाकडे अजिबात दुर्लक्ष करू नका। वास्तविक पाहता जास्त घरांमध्ये सासरचे लोक वाईट नसतात, तर आजकालच्या जास्तीत जास्त आपल्याच मुलींचा स्वभाव चांगला नसतो। त्यामुळे या गोष्टींचा तुम्ही व्यवस्थित विचार करा। तुम्ही तुमच्या मुलीवर अति जास्त लाड किंवा प्रेम करू नका की ज्यामुळे ती हट्टी बनेल। त्यांच्यावर खूप प्रेम करा, पण त्यांना हट्टी किंवा नादान बनू देऊ नका, जेणेकरून ते लहान मोठ्यांमधील अंतर किंवा त्यांचा सन्मान विसरून जातील, मान मर्यादा विसरून जातील। ती विसरून जाईल की मी एक भारतीय सुसंस्कृत स्त्री आहे। तुम्ही इतकं कधीही लाड किंवा प्रेम देऊ नका, ज्या गोष्टीचा तुम्हाला नंतर पश्चाताप करावा लागेल। तो शेठ त्याच्या मुलीवर खूप प्रेम करायचा, इतकं की ती मुलगी अति लाडामुळे अत्यंत हट्टी झाली। वेळोवेळी ती सारखं भांडण करायची। एक मुलगी ही भांडखोर नसावी, तर ती काळजी घेणारी पाहिजे। शेठजीच्या प्रेमामुळे अति लाडामुळे ती हट्टी स्वभावाची झाली होती। ती आपल्या माहेरीच राहत असताना सकाळी उशिरा उठायची। कोणी काही बोललं तर त्याला लगेच उलट उत्तर करायची। रागाने त्यांच्यासोबत बोलत असे, म्हणून मुलींना येणारा जास्त आणि विनाकारण येणारा राग, तुमची ही चिडचिड, तुमचा हा हट्टीपणा तुमचे आईवडील सहन करतील, परंतु सासरी गेल्यानंतर सासरचे लोक ते कधीच सहन करणार नाही। म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुमचे आईवडील तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील, तुमच्या मनाप्रमाणेच तुम्हाला वागवतील, पण जेव्हा तुम्ही लग्न करून सासरी जाल तेव्हा तुमच्या या वाईट सवयी सासरी कोणीही मुळीच सहन करणार नाही। ती श्यामल आता तिच्या आयुष्यात खूपच गर्विष्ठ झाली होती। मग एकदा मुलीची आई मुलीच्या वडिलांना म्हणजेच त्या शेठला समजावते, हे बघा, तुम्ही मुलीचे अतिलाड करू नका, आता ही खूपच हट्टी झाली आहे, सर्वांना उलट उत्तर द्यायला लागली आहे। शेठ म्हणाला, आता ती लहान आहे, मोठी झाल्यावर सर्व काही ठीक होईल। तेव्हा त्याची बायको म्हणाली, लहान आहे असं म्हणून सोडून देऊ नका। तुमचा हा हलगर्जीपणा, तुमचे अतिलाड आपल्या मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त करतील। तुम्ही तुमच्या मुलीची प्रत्येक मागणी पूर्ण करता, त्या वेळेला तुमची मुलगी आनंदी होते, परंतु तिला ही सवय कायमची लागून जाते व नंतर तिला आयुष्यभर अश्रू ढाळत राहावे लागते। आणि म्हणूनच लक्षात ठेवा, मुलीचे संगोपन करणे हे एका संताच्या तपश्चर्येप्रमाणे आहे। आता हळूहळू ती मुलगी म्हणजे श्यामल मोठी झाली आणि जेव्हा ती मोठी होते तेव्हा वडिलांना एकच चिंता असते, माझ्या मुलीचे लग्न चांगल्या घरात लावून द्यावे। मग वेळेनुसार एक चांगला असा परिवार शोधून वडिलांनी त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं। खूप आनंदात आणि जोमाने लग्न झालं। आता ती मुलगी तिच्या सासरी गेली। जेव्हा मुलगी सासरी गेली तेव्हा सासरी जाऊन 8 दिवसही झाले नव्हते। तिने वडिलांना फोन केला। मग जेव्हा वडिलांनी फोन उचलला ते म्हणाले, बोल बेटा, कशी आहेस? तेवढ्यात मुलगी म्हणाली, कशी आहे हे विचारू नका, मी इथे खूप त्रास सहन करत आहे। आता मी फक्त तुमच्यामुळे जिवंत आहे, काय माहीत पुढच्या वेळी फोनसुद्धा करते की नाही। मग वडिलांनी विचारलं, अगं मुली, अजून 8 दिवसच झाले आहेत, तेवढ्यात तुझी अशी अवस्था? तेव्हा मुलगी म्हणाली, हो, मी आता इथे 1 मिनिटही थांबू शकणार नाही, तुम्ही आत्ताच इथे या आणि मला घरी घेऊन चला, मी या नरकात राहू शकत नाही। मग वडील म्हणाले, अगं 8 दिवसात असं काय घडलं की तू असं म्हणत आहेस? तेव्हा ती मुलगी म्हणते, मी आता काहीच बोलत नाही, सर्व काही व्यर्थ आहे। जर तुम्हाला मला जिवंत बघायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे या।
जसे आहात त्या अवस्थेत या आणि मला घेऊन चला. मग वडील म्हणाले, मी तर खूप चांगलं कुटुंब पाहिलं होतं, खूप जास्त हुंडासुद्धा दिला होता, सर्व काही दिलं. त्यानंतर धूमधडाक्यात तुझं लग्न लावून दिलं. पूर्ण नगरात असं लग्न कोणीही लावून दिलं नव्हतं. आता फक्त 8 दिवसातच तू असं काय म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, मी फोन ठेवत आहे, तुम्ही लवकर इकडे या आणि मला माहेरी घेऊन जा. तुम्हाला मला जिवंत पाहायचे असेल तर लवकरात लवकर या. प्रेक्षक मित्रांनो, अखेर तो बाप काय करू शकत होता? त्या मजबूर बापाला अखेर नाईलाजाने मुलीच्या सासरी यावे लागले. गेल्यावर कोणीही शेठला रामराम केला नाही किंवा त्याच्याशी कोणी बोललेही नाही. त्याला काही विचारलंसुद्धा नाही. तो तिथे येताच मुलीचे सासू सासरे बाहेर निघून गेले. मुलीच्या धीराने त्या शेठकडे दुर्लक्ष केले. आता तो विचार करू लागला की फक्त 8 दिवसात असं काय घडलं आहे की माझ्यासोबत कोणीही बोलायलासुद्धा तयार नाही. तो विचार करत शांत बसून राहिला. एक गोष्ट नेहमीच लक्षात ठेवा मुलींनो, मुलींच्या गैरवर्तनामुळे सासरी तुमच्याच आईवडिलांचा अपमान होत असतो आणि जर वर्तवणूक चांगली असली तर त्याच आईवडिलांचा खूप मानसन्मानही होतो. शेठने मुलीला विचारलं, बाळा काय झालं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, या बाबा, आलात का तुम्ही? बघितलं बाबा, इथे तुम्ही आल्यावर तुमच्याशी बोलायला कोणाला वेळ नाही. तुम्ही आलात आणि सगळे आजूबाजूला निघून गेले. तुम्ही या घरातील पाणीसुद्धा पिऊ नका, तुम्ही ताबडतोब चला. तेव्हा वडील म्हणाले, पोरी तू असं का म्हणत आहेस? मुलगी म्हणाली, तुम्ही आत्ताच्या आत्ता चला, इथे मला गुदमरल्यासारखं होतंय. तेव्हा शेठ म्हणाला, पोरी थांब, मी तुझ्या सासूला विचारतो. तेव्हा मुलगी म्हणाली, त्या चेटकिनीला काय विचारायचं? ती तर चुडेल आहे, तिला विचारू नका. त्या म्हातारीमुळे मी खूप दुःखी आहे. या घरामध्ये 8 दिवसही झाले नाही की तिने माझे आयुष्य नरकासमान केले आहे. मग वडील म्हणाले, अगं पोरी थांब, मी एकदा विचारून तर पाहतो नेमकं काय झालं होतं. त्यानंतर शेठ सासूबाई जवळ गेले आणि म्हणाले, ताई मी आलोय. माझी मुलगी तुम्हाला काही बोलली असेल तर वाईट वाटून घेऊ नका. तिला अजून माहीत नाही की सासरी कसे वागायचे. तेव्हा सासू रागाने म्हणाली, हो मी पाहिलं, मला चष्मा नाही लागलाय. तुम्ही आलात तर यामध्ये आश्चर्याची काय गोष्ट आहे? मग तेव्हा वडिलांनी विचार केला, हे असे का बोलत आहेत? श्यामलचे वडीलच म्हणाले, ताई मी माझ्या मुलीला घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे, आत्ताच्या आत्ता तुमच्या मुलीला घेऊन जा. तुम्ही आम्हाला अशी मुलगी दिली आहे की जिने आम्हाला अगदी परेशान करून ठेवला आहे. सकाळी 8 वाजता उठते, घरातील कुठलेही काम करत नाही. हिला आयतं जेवण हवं, जर कोणी काही बोललं तर लगेच उलट उत्तर देते. अशी मुलगी तुम्ही आम्हाला दिली आहे. तुम्ही आत्ताच्या आत्ता तिला घेऊन निघून जा. हुंड्यामध्ये जे काही पैसे तुम्ही दिले आहेत ते सुद्धा घेऊन जा. आम्हाला तुमचा हुंडाही नको आणि तुमची मुलगीसुद्धा नको. प्रेक्षक मित्रांनो, सासूबाईंचे हे असं बोलणं ऐकल्यावर मुलीच्या वडिलांची मान खाली झाली. शेवटी तो शेठ त्याच्या मुलीला घेऊन आपल्या घराच्या दिशेने निघाला. जाताना शेठ म्हणाला, ताई 10-15 दिवसांमध्ये मी हिला परत समजावून पाठवून देतो. तेव्हा सासूबाई म्हणाल्या, नको नको, हिला पाठवू नका, तुमच्याकडेच ठेवा. आमच्या घराचे दरवाजे आता हिच्यासाठी कायमचे बंद झाले आहेत. शेठला समजलं की नक्कीच काहीतरी गडबड आहे. त्याने गपचूप आपल्या मुलीला गाडीत बसवलं व त्यानंतर ते घराच्या दिशेने निघाले. मग रस्त्यात शेठ त्याच्या मुलीला विचारू लागला की एक गोष्ट सांग बाळा, हे वातावरण असं कसं तयार झालं? तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही कोणासोबत माझं लग्न लावून दिलं आहे? यापेक्षा तर मी कुवारी राहिले असते तर ते चांगलं झालं असतं. तेव्हा शेठ म्हणाला, बाळा तू काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबत आहे ना. आता बघ सर्व काही अगदी ठीक होईल. मला एक गोष्ट सांग, तुझ्या सासरी माणसं कशी आहेत? तुझा सासरा कसा आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा तुम्ही पाहिलंत ना, अगदी नरकासमान माझं सासर आहे. माझी सासू तर चुडेल आहे, माझा सासरा हा राक्षसा समान आहे. माझा दीर हा 1 नंबरचा मूर्ख आणि धूर्त प्रकारचा माणूस आहे. तो दिवसभर फक्त उनाडक्या करत असतो, गावभर फिरत असतो. नणंद 1 नंबरची चुगलीखोर आणि आग लावी आहे. तिच्यासारखी बाई मी पूर्ण आयुष्यात पाहिली नाही. तेव्हा शेठ म्हणाले, बरं जाऊ दे बाळा, तुझा नवरा कसा आहे? ती म्हणाली, माझा नवरा तर साक्षात यमराजच आहे. जेव्हा दिसेल तेव्हा मलाच कोणत्याही चुकीला जबाबदार ठरवतो. आता श्यामलचे वडील विचार करू लागले, हिचा नवरा यमराज आहे, सासरा राक्षस आहे, सासू चुडेल आहे, देर मूर्ख आहे, उनाड आहे, नणंद आग लावी आहे. त्यानंतर वडिलांनी मुलीला विचारलं, बाळा तुझे शेजारी पाजारी कसे आहेत? तेव्हा मुलगी म्हणाली,
खूपच बदमाश आहेत. माझी सतत दुसऱ्या मूर्ख स्त्रीबरोबर तुलना करत असतात. आता वडिलांनी विचार केला की एक माणूस चुकीचा असू शकतो, दोघे चुकीचे असू शकतात, पण सासरी सर्वच लोक चुकीचे कसे असू शकतात? सासरची शेजारची लोकंसुद्धा चुकीची आहेत? असं कसं होऊ शकतं बरं? मुलीचे वडील समजूतदार होते. त्यांनी विचार केला, दोष सासरच्या लोकांमध्ये नाही तर दोष माझ्याच मुलीमध्ये आहे. नक्कीच हिनेच काहीतरी भांडण केलेले असतील. तेव्हा मुलगी म्हणाली, बाबा मी आता सासरी कधीच जाणार नाही. वडील म्हणाले, ठीक आहे बाळा, तू सासरी कधीच जाऊ नकोस. तुझ्या वडिलांचे घर आहे. तुला जितके दिवस राहायचे तितके दिवस तू माहेरी राहू शकते. आपल्या घरी तुला कोणत्याही गोष्टीची कमतरता भासणार नाही. जेव्हा शेठ मुलीला घेऊन घरी पोहोचला, शेठच्या मुलाच्या बायकोने पाहिलं की नणंदबाई घरी आली आहे. तेव्हा ती विचार करू लागली की नक्कीच ही आता इथेच राहण्यास आली आहे. मुलींनो लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही 4 दिवसासाठी माहेरी जाता तेव्हा वहिनी तुमचा आदर सत्कार करते, परंतु जेव्हा तुम्ही रोजच्या रोज जायला लागता तेव्हा तुमची वहिनीसुद्धा म्हणते की खूप झालं ताई, आता बस झालं. आणि श्यामलसोबतसुद्धा तसंच घडलं. ती 10-12 दिवस घरी राहते तेव्हा तिची वहिनी तिच्यावर रागराग करू लागते. सुरुवातीला तर त्या मुलीला काहीच काम करायला सांगत नाही. नंतर ती तिच्याकडून खूप सारी कामं करवून घेऊ लागते. तिच्याशी बोलतही नाही. तेव्हा ती शेठची मुलगी म्हणते, अगं वहिनी, तू माझ्यासोबत असं का वागत आहेस? आधी तर तू खूप छान वागायचीस, प्रेमाने वागायचीस, परंतु आता तुला काय झालं आहे? तेव्हा शेठची सुनबाई म्हणते, आधी हे घर तुझं होतं, पण आता तुझं लग्न झालं आहे. तुझं सासर म्हणजेच तुझं घर आहे, परंतु तू तर आता तुझं सासर सोडून इकडे आली आहेस. त्यामुळे आता तुला इथे आरामात बसून खायला मिळणार नाही. आता ती श्यामल विचार करू लागली की वहिनीचा स्वभाव अचानकच असा का बदलला. मुलींना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, मुलगी जर माहेरी अधिक काळ राहत असेल तर तिचा मान सन्मान कमी होत असतो, परंतु तीच मुलगी जर सासरी राहत असेल आणि माहेरी फक्त 1 ते 2 दिवसासाठी कार्यक्रमांसाठी जात असेल तर तिच्या सन्मानामध्ये भर पडत असते. उठसूट माहेरी जाणाऱ्या मुलींचा मान सन्मान कमी होणारच आहे. मग अचानकच वहिनीचा बदललेला स्वभाव पाहून शेठच्या मुलीला खूप टेन्शन येऊ लागलं. आता तर गावातील लोकसुद्धा तिला विचारू लागले होते, त्या सासरचे लोक तुला कधी न्यायला येणार आहेत? जी पण मैत्रीण तिला भेटायची ती विचारायची, अगं श्यामल, तू बरेच दिवस झाले इथेच राहतेस, भाऊजी तुला न्यायला येत नाहीत का? आता ती मुलगी कुठेही जायची. मंदिरात जावो किंवा एखाद्या प्रसंगात जावो, बाजारात जावो किंवा एखाद्या लग्नात जावो, प्रत्येक ठिकाणी तिला तेच विचारलं जायचं की नवरा तुला नेण्यासाठी येत नाही का? तुला सोडून दिले आहे का? आता श्यामल विचार करू लागली, मी सासरी होते तेच बरे होते. इकडे येऊन जगणे तर आणखीनच कठीण झाले आहे. मला तर आता सर्वजण कुठेही फक्त हेच विचारत असतात की नवरा तुला न्यायला येत नाही का? फक्त लोकांना ह्याच गोष्टीची काळजी आहे की आमच्यामध्ये भांडण चालू आहे का? आता ती श्यामल सतत हाच विचार करू लागली की मी तर एका मोठ्याच संकटात सापडले आहे. सर्वत्र आता फक्त हीच चर्चा होऊ लागली की शेठची मुलगी माहेरीच राहते, तिच्या सासरी जात नाही, बहुतेक तिला सोडून दिले आहे. लोक असं सुद्धा म्हणायचे की त्या मुलीचा स्वभाव तसा होता, ती प्रत्येकाला उलट उत्तर करायची, खूप फाटक्या तोंडाची होती, त्यामुळेच तिच्यासोबत असं झालं असावं. मग एके दिवशी शेठने पाहिलं की त्यांची मुलगी उदास बसली होती. तेव्हा ते तिच्या जवळ गेले आणि तिला विचारलं, बाळा काय झालं आहे? तेव्हा मुलगी म्हणाली, काय सांगू बाबा, माझं सासर तर अगदी नरकासमान आहेच, पण मला वाटतं माहेरी तरी आनंदाने राहीन, परंतु लग्नानंतर जशी मी माहेरी आले इथं माझी सर्व इज्जत संपली आहे. जो कोणीही माझ्याकडे पाहतो तो फक्त संशयाच्या नजरेनेच पाहत असतो. ज्याच्यासोबतही मी बोलायला जाते त्याचा पहिला प्रश्न हाच असतो की भाऊजी कुठे आहेत? सासरची माणसं कुठे आहेत? भाऊजी तुला न्यायला येत नाही का? या सर्व प्रश्नांनी मला अगदी त्रासून टाकले आहे. यापेक्षा तर चांगलं होतं की मी लग्नच केलं नसतं. मुलीचं हे बोलणे ऐकल्यानंतर शेठ म्हणाले, बाळा तू आता माझं एक काम करशील? आपल्या गावात स्वामी समर्थ केंद्राचे अक्कलकोटवरून एक महाराज आले आहेत. ते खूप ज्ञानीन संत आहेत. मी तुझ्या बाबतीत त्यांच्यासोबत बोललो आहे. सर्व परिस्थिती ऐकल्यानंतर महाराजांनी मला एक मंत्र दिला आहे. महाराजांनी सांगितलं आहे की जर तुमच्या मुलीने या मंत्राचा जप 6 महिने केला
तर तिच्या सासरची सर्व लोक तिच्या मुठीत असतील, फक्त तीच त्या घरात राज्य करेल. तेव्हा आश्चर्याने ती मुलगी म्हणाली, हे सत्य आहे का बाबा? तेव्हा वडील म्हणाले, हो बाळा, हे अगदी सत्य आहे. श्यामलची तर हीच इच्छा होती की मी सासरी गेल्यानंतर तिकडची राणी व्हावे, सर्व काही माझ्या हातात असावे, सर्व लोक माझ्या इशाऱ्यांवर चालावे. त्या मुलीला फक्त आयुष्यात आराम हवा होता, बाकी काहीच नको होतं. मग वडील म्हणाले, पोरी 6 महिन्यात तुझ्या सासरच्या लोकांचे आणि सासरचे संपूर्ण वातावरण बदलून जाईल. तुला सासरी जायचं आहे का? मला विचार करून सांग. तेव्हा मुलगी म्हणाली, हो बाबा, मला सासरी जायचं आहे. वडील म्हणाले, ठीक आहे बाळा, मी तुला जो मंत्र सांगतोय त्याचा जप तू 6 महिने नित्य नियमाने कर. तुझ्या सासरची माणसं तुझ्या मागे पुढे फिरतील, सगळेच लोक तुझ्या मुठीत असतील, सासू तुझ्या पुढे शब्दही बोलणार नाही, नवरा नेहमी तुझंच ऐकेल. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, मी 6 महिने नित्यनेमाने त्या मंत्राचा जप करेल. तुम्ही मला तो मंत्र सांगा. तेव्हा शेठ म्हणाले, त्या मंत्राचा जप मला करायचा आहे आणि तुला फक्त साधना करायची आहे. म्हणजेच त्या महाराजांनी सांगितलं आहे, काम तुला करायचे आहे. तेव्हा मुलगी म्हणाली, ठीक आहे बाबा, हे तर आणखीन चांगलं झालं. मला आधीच मंत्रजप करायचा कंटाळा होता, त्यामुळे तुम्ही मंत्रजप करा, मी साधना करते. परंतु मला हे सांगा की मला करायचं काय आहे? तेव्हा शेठ म्हणाले, 6 महिने तू कोणालाही काहीच म्हणू नकोस, कोणालाही उलट उत्तर करू नकोस. 6 महिने ह्या गोष्टीचा तू पालन कर. 6 महिने सर्वांसोबत प्रेमाने वाग, कुठल्याही गोष्टीचा अहंकार करू नकोस. बोल, तुला ही गोष्ट मान्य आहे का? मग श्यामल म्हणाली, हो बाबा, मला तुमचं म्हणणं मान्य आहे. फक्त 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे, मी हे करायला तयार आहे. वडील म्हणाले, मग ठीक आहे, तर मग 6 महिने तू ही साधना कर, त्यानंतर संपूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. प्रेक्षक मित्रांनो, मग तो शेठ आपल्या मुलीला घेऊन अक्कलकोट स्वामींच्या दर्शनाला जातो. दर्शन करून तो शेठ त्यानंतर त्यांच्या मुलीला घेऊन निघून जातो. सासरी गेल्यानंतर तेथील लोक पाहतात की सुनबाई परत आली आहे. सासरी गेल्यानंतर कोणीही तिची विचारपूस केली नाही, कोणीही तिच्याशी बोललं नाही. हे पाहून ते मुलीला राग तर खूप येत होता. तेव्हा वडील म्हणाले, श्यामल, तू या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष कर, कोणालाही काहीच म्हणू नकोस, फक्त तुझ्या साधनेकडे तू लक्ष दे. शेठ मुलीच्या सासूजवळ जातो आणि म्हणतो, ताई, मी तुमच्या सुनेला घेऊन आलो आहे. सासूबाई म्हणाली, तुम्ही हिला का घेऊन आला आहात? ही तर आमचं घर उद्ध्वस्त करण्यासाठी जन्माला आली आहे. तुम्ही हिला इथून घेऊन जा, आम्हाला हिची काही गरज नाही. तेव्हा शेठ हात जोडून मुलीच्या सासूला म्हणाला, ताई, हिला एक संधी द्या, कारण एका चुकीची तर प्रत्येकालाच माफी दिली जाते, एकदा संधी तर प्रत्येकाला द्यावीच लागते. तेव्हा सासूबाई म्हणाली, ठीक आहे भाऊ, जर तुम्ही इतकेच म्हणत आहात तर ठीक आहे. त्यानंतर शेठ त्यांच्या मुलीला समजावून तिथून निघून जातो. तो सांगतो, बाळा, फक्त 6 महिने जाऊ दे, कोणालाही काही बोलू नकोस, उलट उत्तर देऊ नकोस. त्यानंतर बघ, हे पूर्ण सासर तुझ्या मुठीत असेल. तुला जे वाटेल ते तू कर. कोणीही तुझ्यासोबत कसंही वागू दे, कशाही स्वरात बोलू दे किंवा तुझ्यासोबत भांडू दे, परंतु त्याला उलट उत्तर करू नकोस. इतकं म्हटल्यावर शेठ त्यांच्या घरी निघून जातो. आणि आता पुढच्या दिवशी सकाळी सुनबाई सासूच्या जवळ जाते, त्यांच्या पायांना स्पर्श करते. सुनबाई सासूबाईंना म्हणते, आई, तुम्ही मला आशीर्वाद देणार नाही का? सासूबाई आधीपासूनच खूप रागाने भरलेली होती, परंतु सुनबाईंनी जेव्हा पायांना स्पर्श केला आणि म्हणाली, आई, आशीर्वाद द्या, तेव्हा त्या सासूबाईंना एकदमच धक्का बसला. आता सासू विचार करू लागली की हिने माझ्या पायाला स्पर्श केला आहे आणि माझ्याकडे आशीर्वाद मागत आहे. ही उलटी गंगा कशी वाहू लागली? ही आमची तीच सून आहे ना, जी मला उलट उत्तर करायची, मला चुडेल म्हणायची, परंतु आजही माझ्या पायाला स्पर्श करत आहे, माझे आशीर्वाद मागत आहे. मग सुनबाई म्हणाली, आई, माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. आजपासून मी कोणतीही चूक करणार नाही. आत्तापर्यंत माझ्या ज्या काही चुका झाल्या आहेत त्या तुम्ही पोटात घ्या आणि मुलगी समजून मला आशीर्वाद द्या. प्रेक्षक मित्रांनो, म्हणतात ना की सासूबाईंना आणखी काय हवं आहे. जर सुनबाई सासूबाईंच्या पायांमध्ये जाऊन माथा टेकत असेल आणि म्हणत असेल की आई, मला आशीर्वाद द्या,
तेव्हा त्या सासूबाईंचे मन प्रफुल्लित होते. ती सुनबाईला सर्व काही द्यायला तयार होते. त्यानंतर सासूबाई सुनेला आशीर्वाद देते. मग शेठची मुलगी तिथून उठते आणि स्वयंपाकघरात जाऊन जेवण बनवू लागते. जेव्हा स्वयंपाकघरात भांड्यांचा आवाज येऊ लागला तेव्हा सासूबाई तिच्या मुलीला म्हणाली, अगं जाऊन बघ, स्वयंपाकगृहात मांजर तर आली नाही ना, कारण भांड्यांचा आवाज येत आहे. तेव्हा मुलीने सांगितलं, आई मांजर नाही, तिथे दुसरी मोठी मांजर आली आहे, म्हणजे तुझी सून आहे, ती जेवण बनवत आहे. शेठच्या मुलीने अन्न शिजवले आणि सासूबाईंना वाढले. सुनबाईने जेवण बनवले आहे हे पाहून सासू खूप आनंदी झाली. इतक्यातच सासरा घरी येतो तेव्हा शेठची मुलगी सासऱ्यांच्याही पाया पडते आणि म्हणते, बाबा जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर मला माफ करा. व त्यानंतर सून सासऱ्यांसाठीही जेवणाचं ताट घेऊन येते. सासरा हा सर्व प्रकार पाहतच असतो. तो विचार करत असतो की ही आमची तीच सून आहे ना, जी आम्ही एक शब्द जरी बोललो तरी आम्हाला उलट उत्तर करायची, परंतु ही आज माझ्या पायांना स्पर्श करत आहे, माझ्या पाया पडत आहे. प्रेक्षक मित्रांनो, दुसरं काय हवं असतं त्यांना? त्यांच्या मुलांनी, त्यांच्या सुनबाईने त्यांचा आदर सन्मान करावा, त्यांना वेळेवर अन्न पाणी द्यावे. यापेक्षा अधिक सासऱ्यांना दुसरे काहीच नको असते. आता शेठची मुलगी सकाळी लवकर उठू लागली होती. जी सकाळी 8 वाजता उठायची ती आता 6 वाजता उठू लागली. सर्व घरातील कामं आवरायची, नवऱ्याची सेवा करायची, दिराची काळजी घ्यायची, नंदेची सुद्धा काळजी घ्यायची, सर्वांना वेळेवर जेवण द्यायची. शेठच्या मुलीला वडिलांचे बोलणे चांगलं लक्षात होतं. कोणी कितीही बोलू दे, कोणालाही उलट उत्तर करायचं नाही, सर्वांसोबत प्रेमानं वागायचं. पण तिला कोणी काही बोलायचं तेव्हा तिला खूप राग यायचा. पण तिला वडिलांचे शब्द आठवायचे, तू साधनेचा भंग करू नकोस, प्रत्येकासोबतच प्रेमपूर्वक वाग, मग 6 महिन्यानंतर सर्व लोक तुझ्या मुठ्ठीत असतील, तुझ्या मागे पुढे करतील. फक्त 6 महिन्यांची गोष्ट आहे. त्यामुळे मुलगी विचार करायची, फक्त 6 महिन्यांचीच तर गोष्ट आहे, त्यानंतर मी एकेकाला पाहून घेईन. अशाच प्रकारे शेठची मुलगी सर्वांची सेवा करत राहिली, काळजी घेत राहिली. आणि अशा प्रकारे जेव्हा 1 महिना पूर्ण झाला, सासूबाईंनी त्यांच्या सुनेला त्यांच्याजवळ बोलावले आणि घराच्या सर्व चाव्या तिच्याजवळ दिल्या आणि म्हणाली, सुनबाई, तू माझी सून नसून माझी मुलगी आहेस. आज तुझ्याच रूपाने माझ्या घरात लक्ष्मी आली आहे आणि म्हणूनच आजपासून घराची सर्व जबाबदारी मी तुझ्याकडे सोपवते आहे. शेठच्या मुलीने लगेचच त्या सर्व चाव्या स्वतःजवळ घेतल्या. एका सुनबाईला दुसरं काय हवं असतं? सुनेला सर्व घराचं राज्य हवं असतं. आता शेठची मुलगी खूप आनंदी झाली होती. सासूबाईंनी मुलाला बोलावलं आणि सांगितलं, आजपासून जे काही पैसे तू कमवून आणशील ते सर्व तुझ्या बायकोकडे द्यायचे, कारण ही आता या घराची सुनबाई नसून घराची लक्ष्मी आहे आणि आता या घराची सर्व जबाबदारी तिच्यावर आहे. प्रेक्षक मित्रांनो, सासूचे बोलणे ऐकल्यामुळे शेठच्या मुलीच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिला आता वडिलांच्या बोलण्यावर विश्वास बसू लागला होता. ती विचार करू लागली, खरंच त्या महाराजांनी सांगितल्याप्रमाणे फरक दिसत आहे. केवळ 1 महिन्यातच सर्व काही माझ्या बाजूने घडताना दिसत आहे. वडिलांनी तर मला हेच सांगितलं होतं की 6 महिने लागतील, परंतु आता तर 1च महिना झाला आहे आणि 1 महिन्यातच परिणाम दिसत आहेत. आता मी या घराची राणी बनली. सर्व घराच्या चाव्या माझ्याकडे आल्यात. सर्व लोक माझ्या मनाप्रमाणे वागू लागले आणि मला दुसरं काय हवं होतं? हेच तर हवं होतं. प्रेक्षक मित्रांनो, ती मुलगी आता खूप आनंदी राहू लागली, परंतु तिच्या आत अजूनही राग होता. कारण 6 महिन्यानंतर ती तिच्या सासरची लोक तिला जे काही बोलले त्यांचा ती सर्व हिशोब चुकता करणार होती. त्यानंतर ती मुलगी वडिलांच्या सांगण्यानुसार खूप चांगल्या प्रकारे सासरच्या लोकांसोबत वागत राहिली. आता ते सर्व लोक तिचे खूप जास्त कौतुक करू लागले. शेजारी पाजारी लोकसुद्धा सुनबाईचे कौतुक करू लागले होते. आता हळूहळू 2 महिने निघून गेले आणि जसे 2 महिने झाले तेव्हा त्या मुलीचे सर्व विचारच बदलले. आता अचानक तिच्यात प्रेमाची भावना जागृत झाली. तिचा स्वभाव चांगला झाला आणि मग श्रावण महिना आला. तेव्हा शेठचा मुलगा म्हणजेच श्यामलचा भाऊ तिला नेण्यासाठी तिच्या सासरी येतो आणि येऊन तो त्याच्या बहिणीला म्हणतो, ताई, श्रावण महिना आला आहे, तू तयार हो, मी तुला नेण्यासाठी आलो आहे. तेव्हा ती मुलगी म्हणाली, तू आधी माझ्यासाठी सासूबाईंना जाऊन विचार. तेव्हा मुलीचा भाऊ सासूजवळ गेला आणि विचारू लागला, आई, श्रावण महिना आला आहे आणि मी माझ्या बहिणीला घरी घेऊन जाण्यासाठी आलो आहे. तेव्हा सासू म्हणाली, ठीक आहे बाळा, लग्नानंतरचा पहिलाच श्रावण आहे
आणि आता सर्व सणांना सुरुवात होणार, त्यामुळे तू तुझ्या बहिणीला घरी घेऊन जा. पण लक्षात ठेव, रक्षाबंधन झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिला घेऊन ये, कारण तिच्याशिवाय आमच्या घराला शोभा नाही. ही तर आमच्या घराची लक्ष्मी आहे. जेव्हा ही लक्ष्मी आमच्या घरातून जाईल तेव्हा आम्हालाही चैन पडणार नाही. प्रेक्षक मित्रांनो, सासूबाईच्या अशा बोलण्यावरून तुम्ही अंदाज लावू शकता की वडिलांनी मुलीला जसे वागायला सांगितलं होतं त्यामुळे सर्वांच्या वागण्यामध्ये किती फरक पडला होता. त्यानंतर ती मुलगी भावासोबत माहेरी येते. माहेरी आल्यानंतर वडील तिला विचारतात, बाळा, तुझ्या सासरची माणसं अजूनही तशीच आहेत का? राक्षस, चुडेल, यमराज, मूर्ख. तेव्हा ती मुलगी म्हणते, नाही नाही बाबा, तुम्ही त्यांच्याबद्दल असे शब्द उच्चारू नका. ते राक्षस नाही, मूर्ख नाही किंवा चटकीन नाहीत. तर आता माझे आईवडील आणि भाऊ आहेत. माझी सासूबाई आई समान माझ्यावर प्रेम करतात. माझे सासरे वडिलांसारखे मला जपतात आणि माझा दीर एका लहान भावाप्रमाणे माझी काळजी घेत असतो. सर्वजण खूप चांगले आहेत. माझा नवरा माझी खूप काळजी घेतो. मला काय हवंय काय नको आहे त्याची काळजी घेतो. सर्वजण खूप चांगल्या स्वभावाचे आहेत. माझी नणंद माझ्या छोट्या बहिणीसारखी आहे. ती आता माझी मैत्रीण झाली आहे आणि माझ्यासोबत ती खूप गप्पा मारत असते. माझ्यासोबत ती सर्व काही शेअर करत असते. प्रेक्षक मित्रांनो, जेव्हा वडिलांनी हे सर्व ऐकलं तेव्हा त्यांना समजलं की मुलीच्या लग्नानंतर माझी जी मान खाली झुकली होती ती आज गर्वाने उंच झाली आहे. माझ्या मुलीने माझी मान उंच केली आहे आणि आता मी अभिमानाने सांगू शकतो की मी ह्या मुलीचा बाप आहे. अशा प्रकारे श्रावण महिना ती मुलगी आनंदाने माहेरी राहते. रक्षाबंधन होताच तिचा नवरा तिला नेण्यासाठी येतो व त्यानंतर ती मुलगी आनंदाने सासरी निघून जाते. सासरी गेल्यानंतर सर्वांची ती खूप चांगल्या प्रकारे काळजी घेते. कोणालाही उलट शब्द बोलत नाही. अशा प्रकारे त्या मुलीने सासरचे रूपांतर स्वर्गामध्ये करून टाकले. तर प्रेक्षक मित्रांनो, ही कथा आपल्याला शिकवते की सुनबाईने जर विचार केला तर ती सासरला स्वर्गासमान बनवू शकते आणि जर का तिने विचार केला तर त्याच सासरला ती नरकामध्ये सुद्धा बदलू शकते. प्रेक्षक मित्रांनो, आता आपण जाणून घेऊया की एक स्त्री आपल्या घरात म्हणजेच सासरी उपाशी मेली तरीही चालेल, पण माहेर राहून या 4 गोष्टी कधीच सासरी घेऊन जाऊ नयेत. जर तुम्ही असं केलं तर तुमचा नवरा मोठ्या संकटात येऊ शकतो. त्या 4 गोष्टी कोणत्या आहेत चला जाणून घेऊया. पहिली गोष्ट आहे आपला हट्टीपणा. म्हणजेच ज्या मुली खूप हट्टी असतात त्यांचा तो हट्टीपणा माहेरी असताना पूर्ण केला जातो, परंतु जेव्हा मुलगी सासरी जाते तेव्हा तुमचे सर्व हट्ट पूर्ण केले जात नाही. म्हणूनच तुमच्यात जो पण हट्टीपणा आहे, राग आहे, तो राग तुमचे आईवडील सहन करतील, परंतु तुमचे सासरचे लोक हा राग सहन करणार नाही. आणि म्हणूनच पहिली गोष्ट आहे की तुमचा हट्टीपणा, तुमचा राग तुम्ही माहेरीच सोडून सासरी जा. दुसरी गोष्ट आहे भांडण करण्याची वृत्ती. जेव्हा तुम्ही माहेरी असता तेव्हा तुमच्या आईवडिलांसोबत, भावासोबत किंवा शेजारच्यांसोबत भांडण करत असता, तेव्हा तुमचे हे भांडण तुमच्या माहेरची माणसं सहन करून घेतात. तुम्हाला ते काहीच बोलत नाही, कारण तुम्ही एक मुलगी आहात. पण जर तुमची तीच सवय तुमच्या सासरी गेली तर तुम्ही सासरी गेल्यानंतरसुद्धा तशाच प्रकारे भांडत असाल तर तुमची ही भांडणाची वृत्ती सासरचे लोक सहन करत नाही. यामुळे तुमचं घर उद्ध्वस्त व्हायला वेळ लागणार नाही. आणि म्हणूनच तुमची जी भांडणाची वृत्ती आहे ती तुम्ही माहेरी सोडून सासरी जायला हवं. आणि तिसरी गोष्ट म्हणजे कडवट शब्द बोलणे. म्हणजेच माहेरी असताना जे तुम्ही तुमच्या आईवडिलांसोबत, भावा बहिणींसोबत जे कठोर शब्द बोलता ते तुमच्या माहेरी सहन केले जाते, पण ते शब्द सासरी सहन केले जात नाही. जर तुम्ही सासरी असे शब्द वापरत असाल तर घरात भांडण व्हायला वेळ लागणार नाही. यामुळे घराची शांतता भंग होईल आणि घराचे वातावरण पूर्णपणे उद्ध्वस्त व्हायलाही वेळ लागणार नाही. तुम्ही असे कडवट शब्द तुमच्या नवऱ्याला बोलत असाल तर तुमच्यामध्ये भांडणं होतील. नवरा जेव्हा बाहेरून घरी येतो आणि तुम्ही त्याच्यासोबत अशा प्रकारे बोलता तेव्हा याचा परिणाम त्याच्या आरोग्यावर सुद्धा होत असतो. तुमचा नवरा त्या शब्दांचा सारखा विचार करत असतो. त्याच्या आत तो गुदमरल्यासारखा राहू लागतो. त्याचे नीट जेवणाकडे लक्ष राहत नाही, त्याच्या आरोग्याकडे, ज्यामुळे अनेक रोग आजार त्याच्या शरीरात घर करू लागतात व त्यामुळेच तुमचा नवरा सारखा आजारी पडू लागतो. आणि म्हणूनच याचा त्रास पुढे जाऊन तुम्हाला सहन करावा लागतो. माहेर राहून सासरी जाताना तुमच्यासोबत तुमच्या स्वभावात असलेला कडवटपणासुद्धा घेऊन जाऊ नका. चौथी गोष्ट म्हणजे स्वार्थी व कपटीपणा.
मुली जेव्हा माहेरी असता त्यांनी आपल्या भावंडांसोबत किंवा घरातील इतर कोणासोबतही कितीही स्वार्थी किंवा कपटीपणा केला असेल किंवा वागले असाल, पण सासरी गेल्यानंतर सर्व कुटुंबाची प्रमुख म्हणून सर्वांकडे तिने लक्ष दिले पाहिजे. तसेच ईर्ष्याभावही सोडून दिला पाहिजे, जेणेकरून भविष्यात सर्व गोष्टी व्यवस्थित होतील. ह्याच त्या 4 गोष्टी होत्या ज्या माहेरून सासरी जाताना तुम्ही घेऊन जाऊ नका. प्रेक्षक मित्रांनो, आशा करते आजच्या व्हिडिओतील माहिती तुम्हाला नक्कीच आवडली असेल. प्रेक्षक मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जे मुलीच्या वडिलांनी शांतपणे तिच्यावर जो बदल घडून आणला याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे कॉमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत.